खुशील का माझी तू नवरी माझी दर्यान हाय गौरीन जाऊ जोरीन गोवा किनारी. फायनली खीर रेडी स्टेडी गो. मा साहेब आल्या अचानक घरी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज तिसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याचा आणि भक्ती मॅडमनी करायला घेतलंय नेहमीप्रमाणे मांडणी आणि रांगोली. आज वेगळा कलर आहे. दर गुरुवारी वेगवेगळा कलर असतो. सो बघूया. मस्त देव वगैरे धुतले ना आज पण ना, देव वगैरे धुतले ना. एवढा काय विचार केलास? नाही, माझं बाहेर लक्ष होतं. लक्ष्मी मंत्र चाललंय ना. अच्छा हा. आणि मग इकडे मस्त लक्ष्मी मंत्र चालू आहेत. महालक्ष्मी मंत्र फ्रेश. सो चलो पटापट. काही चालूच असते सकाळी उठल्यावर ना, कोणता मंत्र चालूच असतो. आणि आज माझ्यासाठी जेवणाचा काय बेत आहे? कुठली भाजी? भेंड्याची भाजी. दुपारी भेंड्याची भाजी, संध्याकाळी मुगाची भाजी. सो चलो आता मांडणी झाली की मी नेहमीप्रमाणे दाखवतो. कर पटापट काम काय हो. सकाळ सकाळ तुम्ही मला सकाळ मला धावरत असते. नशीब बाईक पण आली. काम आहे काय? पानं न्यायची. अच्छा हा, ते आली पानं. ऐका, सकाळी माझी कामाची गडबड, माझ्या मांडण्याचं गडबड, कुठे एकरी मला चहा पण चुकाने नाही पिऊन दिला. आणि संध्याकाळी गाडीचे पूजन पण करायचे. हो, पूजा करू आपण. सो चलो पटापट तयारी कर. हो. तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची. मी जेव्हा रांगोळी काढत होती तेव्हा मी यांच्याकडे बघितला का एक गोष्ट मी नोटीस केली, पण मी बोलली नाही कारण मला तुम्हाला सांगायची होती. आता बघा मी दाखवते तुम्हाला. माझी रांगोळी वगैरे काढून झाली. तुम्हाला दाखवते. उभे राहा. काय झालं? उभे राहा ना. ब्लॉग चालू केलास म्हणजे काहीतरी काढूच असं तुझा. हा, थांबा तिथे. तिकडे बघा काय भिंतीकडे. कुठे घाई होती काय तुम्हाला? सकाळी घाई होती काय? घाई होती का सांगा. नाही ना, कपडा का उलटा घातलाय? मगाचपासून करते फिटकायचंय. मी मगाशी बोलली ब्लॉग म्हणजे रांगोळी काढत होती तुम्हाला मी सांगितलं, तर मला थोडंसं क्लिक झालं. मी विचार करत होती का उलटा आहे का. माझं डोक्यात नाही राहिली ठिकाणावर आहे. राहू दे आता काय बोलू. डिझाईन म्हणजे ती पुढे जाईल काय? मागून पण डिझाईन बघतात लोक. एकदाच घातलेली ना. अरे जाऊ दे, सोड आता. तो बंद कर. इथे मस्त लक्ष्मी मंत्र लावले. डोक्यात नाही काम करत रे काय आजकाल. होईल शांत होईल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. चला आता लोकेशन बघायला पाहुणे येतात. हा, सॉंगची. त्यांना आपल्याकडची लोकेशन पाहिजे, दाखवून येतो मी पटकन. अच्छा. आता ही घेतली मी पाना तरी आली. कशाला आलीस तू आता? दुसरी पानं लागतात मला आंब्याची. बाई घेतली ना 5 झाडांची. 5 फळ झाडांची ना. हा मग दुसरा कलर आहे ना आपल्या देवाऱ्यात, त्याला पण 5 पानं. मजा आता तूच. फुलं बघ आज भरपूर फुलं आली ना. रास तशी काल आणलेली. अरविंद दादानी पण, अपेक्षा वहिनी पण दिली. आज कसा गुरुवार आहे ना म्हणून ती आली जास्त काय. इकडे बघ, ही भारी आहेत. ही बघा, ही फुलं पण आजकाल भेटतात आम्हाला. कापरीची फुला ताजी. हा, हे बघा, ही उद्याची रास. आपल्याला बाकी लय झालं हा फुलांची बाग ना. चल घे.
आंबा बघा मोठे झाले थोडे थोडे. झाले हो रे. हे बघा हा ना, कलमी आंबा ना. कळमी कळमी. ते बघ फुला किती आहेत. कुठे? ते बघ समोर. हा अजून राहिलेत ना. हो घे ना यातून. येऊ वरचा घे. डाळाली नाही पाहिजे मला. पानं पाहिजेत का? ओके चलो. मस्त मांडणी केलेली आहे आणि यावेळी मस्त कलसाला साडी लावलेली आहे. तुम्ही भरपूर कमेंट करायच्यात की साडी नाही लावलीत, साडी नाही लावलीत. ॲक्च्युली आम्हाला बाहेर बाजारात जायला टाइमच नव्हता मिळाला. यावेळी मस्त सजावट केलेली आहे भक्तीने. आणि बाहेर नेहमीप्रमाणे रांगोळी. अजून अंगणात पण काढायची आहे ना. हो खाली काढायची. आता ही झाली का खाली जाऊ. लई गोरी दिसते रे तो. अशी काली दिसत असेल माहितीये मला. ये ते शॅडो शॅडो येते ना. चलो आज नुसता आमच्या घरात महालक्ष्मीचा मंत्र चालू आहे सकाळपासून. छान वाटतं पण फ्रेश वाटतं माहितीये का. हो ना तुम्हाला नाही वाटत. वाटतं ना, म्हणून मी तर कुठं बदललंय सांग. हा तुम्ही पण. हा तुम्ही कधीपासून बसलेत तरी चेंज नाही केलं ना. चला मस्त मांडणी वगैरे झाली आणि चालली आता जेवणाची तयारी. भेंड्यांची भाजी आणि चपाती. तुम्हाला जेवायचंय माझं. येस तुला आणलंय ना सफरचंद. खाल्लं मी. खाल्लास ना. चलो मस्त बनव. झणझणीत. नको नको नको. मग असं बोलले झणझणीत म्हणजे नॉर्मल. म्हणजे नॉर्मल. मग भेंड्यांची भाजी कधी खात नाही पण खायला लागतं आता. काय खायची असते, चांगली लागते, भारी लागते उलट. हा. का नाही खात काय माहिती मला. का नाही आवडत तर. मस्त दिलेला आहे तडका. काय तडका. चलो मिरच्या दिसतात अजून. मिरच्या कसे कुठं तिखट होईल. नाही नाही हा बघा मला ऑलरेडी तिखट पटत नाही. तिखट खायचं. 2 टायमाचीच बनव डायरेक्ट भाजी. हा आम्हाला बोलते आपलं रक्त पण तिखट होतं. हा रागीट होतं. रागीट होतं जसा तू आहेस. मी नाही आहे रागीट. काय पण चलो बनव बनव जल्दी बनव जल्दी बनव भेंडीची भाजी. मग आता भूक पण लागायला लागली ना. ओके अभी हो जाएगी वो. एक साइडला भाजी ठेवेन. अभी ठीक करके देता हूँ क्या. एक साइडला चपात्या करेन मस्त. हाँ चलो पटकन भेंड्यांचा मारा. चल बनव आता पटापट. हा मस्त गरमागरम चहा. इव्हनिंग टाइम संध्याकाळचा टाइम झाला आणि भक्ती स्पेशल कडक चहा. आणि हो आणि आता काय शेड्यूल. आता आहे जेवण बनवणार, नंतर पोती वाचणार. एवढ्या लवकर जेवण बनवते. हा कारण पोती वाचल्यावर लगेच नैवेद्य दाखवायचंय. ओके बॉस. मग आणि आपल्या गाडीची पण पूजा करायची. अचानक मध्ये भयानक वाला सॉन्ग लागलेलाच आहे. हो गोवा किनारी आमचा पहिला सॉन्ग. पहिला लव सॉन्ग. पोरी तुझी स्माईल भारी दिसतेस कशी व्हेरी गुड सुंदरी. आता येईल बघा म्हणा बघायला. ये मनानं भरलीस कवरी सांग होशील का माझी तू नवरी. सांग होशील का माझी तू नवरी. माझी दर्यान हाय गोरीन जाऊ जोरीन गोवा किनारी. चलो चलो. ज्यानी कोणी अजून सॉन्ग बघितला नसेल नक्की बघा. पंकज ठाकूर ओल्ड चॅनल वर आहे. पंकज ठाकूर कॉमेडी चॅनल वर आहे. सो तुम्ही सॉन्ग बघा तोपर्यंत आम्ही चहा पिऊन घेतो. आणि मी काय ऑर्डर केलंय. बा लिपस्टिक दाखवू काय. पहिले टीव्हीचा आवाज कमी कर. हा आता दाखव. या लिपस्टिक आणि दाखवते. हा हे ऑर्डर केलेले आहेत. हा मी ऑर्डर केलेल्या. किती मोठे असतील. येऊशा गंभीरपणा थांबा नाही. या तुम्ही ट्रॅव्हलिंगला घेतल्यास जाईल. आणि डॉक्टरनी जेव्हापासून सांगितलंय तुम्ही पाणी कमी पिता तेव्हापासून बॉटल भरलेलीच आहे आणि सोप्यावरच
मी ह्या म्हणजे कुठे बाहेर गेलो का आपल्या बॅगेत कॅरी करता येईल Yes. छोट्या छोट्या, कारण प्रत्येकाला लिपस्टिक, प्रत्येक मुलीच्या बॅगेत लिपस्टिक असतेच असते. आणि ही लिपस्टिक एवढी भारी आहे ना, मला एवढी आवडली आहे ना छोटीशी. हो चला चहा पिऊन घेऊया नाही तर थंड होईल. चला घ्या. लक्ष्मी कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीची व्रत करतात. मस्त महालक्ष्मीची पूजा वगैरे केली आणि आता हो पोथी वगैरे वाचली आणि आता जी माझी गाडी 1 वर्षभर बंद होती तिला काल चालू केली. सो आता गाडीची पूजा मस्त घरातल्या घरात करतो, कारण 2 वेळा केले आम्ही अभिषेक, म्हणजे नवीन आणलेला तेव्हा आणि मध्ये पण केलेला जेव्हा 4 व्हीलरचा अभिषेक होता तेव्हा पण केलेला का. हा. सो चलो आता माझी क्वीन गाडी तू नाही. हे पण आहे ना. हो तू पण आहेस गे. गाडीचं पूजन करताना भक्तीबाई लक्ष्मी हा पेढे आपण दोघं साखर खाऊ, तुम्हाला भरव मी तुला भरवते. हो गाडीला ना. हा हा पेढे आणायला पाहिजे होते तसे. नाही करू एकदा अभिषेक आपण नवीन वर्षाला. आपल्या धन्नोची पण करूया का. चलो नाहीतर या गाडीला राग यायचं काय. हो आम्हाला नेता तसंच घेऊन या. हो चलो चला आता आता मस्तपैकी जेवणाची तयारी. भाजी तर झाली. जेवण हा मी रेडी सगळं केलंय, म्हणजे भाजी झाली, चपात्यांचं पीठ पण बांधून ठेवलंय. आता Yes. बनवणार, आता जेवणार, झोपणार आणि सकाळी निघणार. थांबा ना कुठे लगे निघाले. आता मी खीर बहिणीचा साखरपुडा बनवणार. आहे, तुझ्या हा. काकाच्या मुलीचा साखरपुडा आहे, साखरपुडा. आग्रहाचं आमंत्रण आहे आणि आम्ही उद्या निघणार आहोत. आजचा विषय सोडून डायरेक्ट उद्यावर उडी उद्यावर. मारली. चलो घ्या चला. चलो. काय हो, मी एवढ्या प्रेमाने रांगोली काढली, तुम्ही रांगोली पण नाही दाखवली माझी. जेव्हा मोठी रांगोली काढशील ना, मोठी पकी हा. तेव्हा दाखवी. तेव्हा ती तर काढेनच, पण हिला पण मी मेहनत घेतली ना. हो. छान दर वाटते. गुरुवारी, हो दर गुरुवारी काढते. तरी हे दाखवत नाही. असू दे चिंगूस. गे. चला आज गुरुवार स्पेशल चाललेला आहे खीर. भक्तीबाईची खीर. बाई कशाला हो बोलतो तुम्ही नुसतं झाली मला? आता बाई. जा. सौ भक्ती लागला ना पुढं. ते ठीक आहे. कुमारी नाही. कुमारी नाही पण ते ठीक आहे. पण पहिले नाव अशीच असायची माहिती, भक्तीबाई, लत्ताबाई, आशाबाई, कधी बाई बाई बाई, हा, 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 हा. उषाबाई. चला आजचा मेनू आहे जेवणानंतर खीर किंवा जेवणासोबत पण. जेवणासोबत पण जेवणास एकदम सोपी आणि सिंपल. येस. तूप टाकला, तुपात फ्रुट्स, हे काय ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रुट्स परतवून घेते. येस एकदम सोपी रेसिपी. सोपी. आता एकदम सोपी
ती रेसिपी. आता उद्या हे मला करून दाखवते. नाही का आता का नाही? तू पहिलेपासून बनवतोय. मग तुम्ही पण आता बघून शिकायला पाहिजे. हे किती मिनिटात होते? 5 मिनिटात ना? जास्तीत जास्त 5 मिनिट. खिरायला काय टाइम लागतो? नाही टाइम लागत. मनुका बघा कशी झाली. काढलास का? तुपात परतवून काढते नंतर टाकणार. नो आयडिया, मला नाही माहिती कशी बनवतात. मी पहिल्यांदा बघते. येस, बघितले तुम्ही खूप वेळा. आता मी बोलले ना का तुम्हाला बनवायची, बनवून दाखवा. मग आता ते कसं ते लक्षात नाही राहत. नाही आता मन देऊन बघाल ना. नाही त्या लक्षात नाही राहत गोष्टी. इथे चपात्यांसाठी पीठ आणि इकडे भाजी पण रेडी. भाजी रेडी आहे आणि तिकडे दूध. थांबला ना ते काय बोलतात, काय जाऊ दे, लक्षात नाही. म्हणजे लापरवाही का नतीजा. हो, लापरवाही. एक काम घेतल्यावर दुसरं काम करायचं नाही. भक्ती स्पेशल खीर. आणि इकडे भाजी बघा. येस, इथे भाजी, मुगाची भाजी रेडी आहे. दुपारची आहे भेंड्याची भाजी आणि त्याच्यासोबत चपाती आणि खीर. चपाती आणि खीर. आता मी परतते रवा आणि शेव. दोन्ही एकदाच काय? दोन्ही एकदाच. आणि त्यात टाकायचं दूध. झाली खीर. सिंपल रेसिपी. मला तांदळाची खीर पण आवडते. तांदळाची पण भारी. मग आवडतं तुम्हाला? ती प्रॉपर बनवल्यावर भारी लागतं. आई काय बनवतात ना, एक नंबर. नाही भारी बनवतात. मला ती आईच्या हातची ती खीर खाल्ली ना का 2-3 दिवस माझ्या तोंडातच राहते खीर. भारी बनवतात ते. चलो चलो जल्दी 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 बनाओ, जल्दी बनाओ. कल सुबह दापोडा निकलना है. एंगेजमेंट के लिए साखरपुडा. येस, साखरपुडा. आज साखरपुडा आमच्या ताईचा. आता टाकते मी दूध. एकदाच टाकलाय पण ती वाफ आली माझ्या हातावर. मग येईल ते एकदाच टाकल्यावर. हळूहळू टाकू. आणि अशा प्रकारे आमची खीर रेडी झाली. काय झाली का? अजून उकलवायची, ते शेव वगैरे शिजवायची. चला आता उकळवून त्यात ड्रायफ्रूट टाकले की रेडी खीर. रेडी झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. येस, फायनली खीर रेडी स्टेडी गो. चलो आता जेवणासोबत खाऊया. आता बनवते चपात्या मस्तपैकी. मला आधीच खाऊन देत नाही कारण नैवेद्य दाखवायचा आहे. असू दे, चल नैवेद्य दाखव. मग जेवल्यानंतर किंवा जेवाच्या सोबत खाऊया. जेवणावरच घेऊ आपण. ओके चालेल. मस्त झाली ना? हो मस्त झाली. मा साहेब आल्या अचानक घरी. अरे बापरे. आणि मा साहेब मला दिली पार्सल खीर. अचानक मध्ये भयानक कधी पण येते रे. दिवसभर यायचा तर काय बोलते. तेव्हाच बघ ना इथं काय काली मेहंदी. असू दे गे, आता काय झाला वय. कोणाचे? माझे? अरे माझे कशाला पाय. उपवास आहे, उपवास. मस्त भाजी दिली सुनेनी आणि खीर दिली सुनेनी. चपाती पाहिजे? दिली का? यस, चपाती आवडतं. आजचा गुरुवार झालेला आहे आमचा सक्सेस. आणि मॅडमनी घेतलाय नैवेद्याचा जेवायला. आणि मस्त आज ताट भरलेला आहे बघा. मुगाची भाजी, भेंड्याची भाजी, चपाती, पापड आणि काकडी. आणि आता आई पण अचानक आलेली घरी. तिला पण थोडा पार्सल दिला. आता चपात्या आवडतात म्हणजे जेव्हा जेव्हा चपात्या बनवशील तेव्हा पार्सल. मला नव्हतं माहिती, आता बोलले. हा, सो चलो
इकडे मेन ताट, इकडे नैवेद्याचा हा. ताट. सो चलो, आजचा दिवस झालेला आहे आमचा सक्सेस. मस्त आता जेवण वगैरे करतो आणि आजचा ब्लॉग पण मी इथेच एंड करतो, कारण उद्या लवकर जायचं आहे आम्हाला दापोड्याला, साखरपुडा आहे. सो चलो, पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये उद्या. शोना, डिडू सर्वांना भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करा. बाय बाय, गुड नाईट.